सामाजिक, औद्योगिक, कृषी, शैक्षणिक, आरोग्य, दळणवळण, पायाभूत सुविधा, रोजगार, युवक, महिला सक्षमीकरण। तर भविष्यात समजा आपण निवडून आलात तर कसा निर्णय घेणार आहात? की सगळ्यात पहिले जे आहे की इथं बेसिकली जी रूरल सिस्टीम आहे ती डेव्हलप करावं लागेल। कारण की तुम्ही जर एक विचार केला, लोक नेहमी शहर डेव्हलप करण्याकडे मागे लागत आहेत, पण आपलं जे इकॉनॉमी जी आहे आपल्या देशाची ती ग्रामीण ही ग्रामीणवरच आधारित आहे। कारण की आपल्या देशाची जी जवळपास 18% GDP आहे ती डायरेक्ट ॲग्रिकल्चरमध्ये जे उत्पन्न होते त्याच्यात होते, आणि आपण काय केलं की तोच सगळ्यात जास्त निग्लेक्ट केला। म्हणून त्याच्यामुळे ॲग्रिकल्चरचं मॉडर्नायझेशन होणं, ते प्रत्येक जिल्हा लेवलला होणं, अकोल्यातही सगळ्या पद्धतीचं ॲग्रिकल्चर आलं पाहिजे, पारंपरिक ॲग्रिकल्चर असलं पाहिजे, मॉडर्न सॉइललेस ॲग्रिकल्चर आलं पाहिजे, व्हर्टिकल फार्मिंग आलं पाहिजे, शेतकऱ्यांना इथं व्यवस्थित पाणी भेटलं पाहिजे, दिवसाची वीज भेटली पाहिजे, त्याच्यानंतर उद्योगधंद्यांना इथं व्यवस्थित फॅसिलिटीज भेटल्या पाहिजे, नवीन उद्योग कसे येतील, इथं इनोव्हेटिव्ह इंडस्ट्री कशी येईल, या सगळ्या गोष्टीचा सर्वांगीण विकास करावा लागते। तुम्ही नुसतं असं म्हणू शकत नाही की बा मी सिटी डेव्हलप करेल आणि शहर नाही, किंवा नुसतं आपलं खेडेपाडे किंवा ॲग्रिकल्चर नाही, नुसतं ॲग्रिकल्चर डेव्हलप करेल आणि शहर नाही करणार, असे नाही। हे एक कॉम्बिनेशन आहे, हे दोन्ही एकमेकांवर आधारित आहे आणि हे दोन्ही डेव्हलप करावं लागेल आणि याचा नॅशनल लेवलला विचार करावा लागेल।